बोला 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 बद्रे बोलून टाक ना. सलामीची जोडी सुरेश घरत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर डॉक्टर पांडुरंग पाटील आता दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं षटक असेल, 4 षटकं खेळायचे असले तरी पॉवर प्लेचं षटक खेळावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती जया येतोय. पहिलं षटक हाताळण्याकरिता पंचांचा सिग्नल होतोय. पहिल्याच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करतात, डीप मध्ये बॉल चाललाय तिथे आपण पाहिलं तर एक धाव. सुरेशने मारला. सुरेश वर पांडुरंग. सुरेश वर पांडुरंग. डॉट बॉल होता, दुसरा बॉल होता. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना आणि धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 1 या आकड्यावरती आपण पाहतोय. जया शिंगे गोलंदाजी मार्क वरती अफलातून गोलंदाज आहेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी हाताळताना जया शिंगेना कित्येक सामन्यांमध्ये मी पाहिले. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय, चेंडू हवेत राहिला, एकदा मिळतोय. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न होईल का? मात्र दुसऱ्या दाबेचा प्रयत्न करत असताना रनआउटच्या माध्यमातून सुरेश घरत बॅक टू द डगआउट गॉन. त्याला बोलवू का? आमच्या मुख्य व्यासपीठावरती विकी फिटनेस आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर विराज जबेरी इथे उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत. योगेश पाटील दादांचा हे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज अरे नावं सांगण्यासाठी या कोणी 12th मॅन. चांगला चेंडू होता, फिरवण्याचा प्रयत्न इथे केला आणि पंचांकडे दाद मागितला तर यस इज गॉन. पंचांचा बोट आकाशामध्ये, फलंदाज माघारी परततोय. पांडुरंग पाटील विकेटचं पतन होत आहे. कीपर मनोज मडवी. तिसऱ्या क्रमांकावरती गेलेल्या फलंदाजाचं नाव पोचवा आमच्यापर्यंत. आता 4थ्या वरती किरण चाललाय. अरे एक जण या ना. अरे तुमच्या जागेवरती गेलाय कोण?
नवीन फलंदाज भांदुदास आणि त्याच्यानंतर आता किरण मैदानाच्या आतमध्ये. बाईकचा आरसा रिफ्लेक्स करतोय ते बघा, कुठली बाईकचा आरसा रिफ्लेक्स करतोय. अजय भाऊजी त्याला सांग कुंजनला फोन कर, कुंजनला आज रविवार आहे, येवाला पाहिजे स्वागत आणि सन्मान आम्ही करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. ऑन साइडला फायर केलं यावेळेस आपण पाहिलं तर, आणि बॉल चालला आउट ऑफ द पार्क. यूथ 6 मुख्य व्यासपीठावरती संजय ठाकूर यांचे शुभ असते. आता कोण बघ, आता बघ सन्मानित होत आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती अतिथी उपस्थित झाले, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. एक्स्ट्रीम सोडून निघतोय चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. मुकेश काय मुकेशजी नाईक आणि अजयजी चोंदकर इथे उपस्थित झाले, त्यांचा स्वागत आणि सन्मान आम्ही करतोय मुख्य व्यासपीठावरती. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर अमृत ठाकूर आम्हाला दर्शवत आहेत की 9 धावा, 9 रन्स. अरे बाईक नंबर सांगा ना, बाईक कुठली आहे, काय आहे? सर्वच गाड्यांची करा डाऊन. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 9 धावा, 9 रन्स. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस अमृत आम्हाला दर्शवत आहेत की 9 धावा, 9 रन्स. इथून अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 षटकांचा पॅनलाइज शिरगाव मास्टर संघाला केल्यानंतर वेळेवरती आला असतात तर निश्चितच 5 षटका तुम्ही खेळू शकला असतात. तुमच्याकडे चांगला फलंदाजी लाईनअप आहे, मात्र वेळेचं बंधन कुठेतरी पाळलं नाही आणि त्याच कारणासह 1 षटकाचा पेनल्टी इथे दिले गेले. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होते क्रमांक 2 चे षटक हाताळण्याकरिता. पैसे दे 1000 रुपये त्याला सांग विलास दा येवाचा नाही बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. भानुदास मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, चांगला फटका खेळले. तिथे डीप मध्ये बॉल चाललाय, तिथे एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर 10 धावा. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहिलं तर अग्री कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील दादा उपस्थित झाले, त्यांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या व्यासपीठावरती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार मनोज मडवी. मनोज मडवीचा हा चेंडू ऑन साइडला फुलर लेनचा चेंडू हवेत राहिलाय आणि विशाल भोईर जजमेंट दाखवतोय. फलंदाज बाद गॉन. नाही. हॅलो, या आमच्या मुख्य व्यासपीठावरती भगवान पाटील अध्यक्ष आहेत आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. भगवान पाटील दादांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती होतोय. नवीन फलंदाज राजू भोईर आता दाखल झालाय. राजेश भोईर, राजू मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय.
बॉलिंग ट्रॅक वरती मनोजला सफलता मिळते. 2 बॉल वरती आतापर्यंत 1 धाव खर्च केली आणि धावसंख्या 10 वरती. राजू स्ट्राईक वरती आहेत. मोठे फटके यायला हवेत. कॅलिबर आहे राजू मध्ये. ऑप्शनच्या बाहेर चेंडू डॉट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती 10. स्थिर गेले. 3 बॉलचा सामना आतापर्यंत झालाय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होत असताना आपण पाहतोय. फुलटॉस वरती घेतले. ऑन साईडला ड्राईव्ह करतायत विशाल भोईर. वेगाने आलेत. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेसहित संघाची धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत पहिलं तर 11 धावा, 11 रन्स. हलक्या हाताने खेळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होईल आणि फलंदाज रनआउटच्या माध्यमातून भानुदास गॉन. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज दाखल झालाय. नरेंद्र येतोय. धाव फलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोचल्यात 11 या आकड्यावरती. लेगस्टमच्या बाहेर चेंडू हाताळला. अगदी आपण पाहतोय अभ्यंतर धावा मिळतील. आता व्हाईट बॉलचा इशारा करतायत दीपक कोटकर. धावसंख्या आता 2 या आकड्याने पुढे सरकत आहे. एकंदरीत पाहिलं तर 13 या आकड्यावरती 13 रन्स. डावल्याचा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नरेंद्रला आपण पाहतोय. खोलात चेंडू टाकलाय. समोरच्या दिशेने बॉलला खेळतायत. 1 धाव मिळत आहे. एकाच धाबेवरती आता सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक एकंदरीत पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्ती एकेरीस 14 धावा, 14 रन्स. चला दोन्ही संघाचे कर्णधार नवघर मास्टर ए दत्तगुरु नवघर मास्टर ए संघाचा संघनायक आणि श्री गणेश घास कोपरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉपच्या दिशेने यायचं आहे. अमित भोईर बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत आहे. चौदा धावा फलकावरती आपण पाहतोय. अमित भुईर आता गोलंदाजी मार्गावरती आलाय. चला घाई करा वडवली मास्टर, थोडस स्पीडअप करा सामना. भरपूर वेळ तुम्ही घेतात. अमित भुईर उजव्या हाताने गोलंदाजीचा मारा करतोय. वेगवान गोलंदाज आहे. डाव्या हाताचा फलंदाज समोर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडू, खराब लेंथ, लेगस्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला. अवंतर धावेत भर पडतो. व्हाईट बॉलच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकले गेलाय. एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोचला 15 धावा, 15 रन्स. शरीरावरती चेंडू आदळतोय आणि तिथे आपण पाहिलं तर लेग बाईकच्या मदतीने 1 धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचले फलकावरती 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले.
रेषेच्या बाहेर पुन्हा एकदा जास्त बाहेर चेंडू हाताळला वाईट बॉल अवंतरच्या साह्याने धावफलक आता पुढे सरकते एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचलं गेलंय 17 या आकड्यावरती सिंगल डबलला प्राधान्य देत असताना मात्र अवंतर धावा ची जोड याला लाभली गेल्या आणि 17 धाबा फलकावरती आपण पाहतोय अजूनही आपण पाहिलं तर 11 बॉल सामोरं जायचं आहे समोर खेळले जबरदस्त फटका बॉलला पाठवले लांब 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 षटकार पुढे सरकते 23 धावा काय फटका खेळले पुढे ठेवलेला बॉल होता फुलर लेनचा चेंडू आणि त्यावरती आक्रमण केलं षटकाराच्या मदतीने आता धावफलक पोहोचले 23 वरती 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले अमित भोईर एक हरहुंडारी गोलंदाज आहे अनुभव भरपूर मोठा दांडगा अनुभव आपल्या पाठीशी घेत असताना मात्र दुसऱ्या बाजूला राजूने आपले हात खुले केलेत अकोट टप्प्याचा बॉल त्यालाही पाठवले आउट ऑफ दी पार्क 6 धावा बॅक टू बॅक षटकार राजू भोईर इज नाउ ऑन फायर अमृत ठाकूर आम्हाला दर्शवतायत की 29 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत राजू भोईरच्या बॅटमध्ये लगातार 2 षटकार आलेत अमित भोईर तयार होतोय पुन्हा एकदा उडवले बॉलला समोरच्या दिशेने चेंडू येतोय संजय ठाकूर संजय पाटील झेपावले जोडून होते तत्पूर्वी 2 धावा जबरदस्त फटकेबाजी होते धावांची आवश्यकता आहे आणि त्या धावा जमवले जात आहेत फलकावरती 31 धावा अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ या षटकामध्ये बाकी आहे अमित भोईरचे भरपूर मागणे षटक समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय 17 धावा आतापर्यंत मोजलेत 4 चेंडूमध्ये पुन्हा एकदा उडवलाय चेंडू बॉल हवेत जातोय आणि तिथे आपण पाहिलं तर 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल 2 धावा या खाली पत्रे आहेत त्यांना चेंडू लागला तर धावायचा आहे आणि भिंतीच्या वरती पत्रे आहेत त्यांना लागलं तर 2 धावा धावसंख्या 2च्या मदतीने पोहोचली गेल्या 33 धावा गोलंदाजी मार्क वरती अमित वरती आक्रमण केलं 19 धावा खर्च केल्यात दादा बॅटची कडा घेते पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय 1 धाव
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 3 षटकांमध्ये 34 धावा कुठलेत. अजूनही 6 बॉलला सामोरं जायचं आहे. गणेश गवळी आता गोलंदाजी मार्गावरती येतोय. पहिलाच बॉल फिरवलाय. अगदी टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक मनोज मडवीच्या हातामध्ये चालला. डॉट बॉल येतोय. चांगली फटकेबाजी केली गेली आतापर्यंत. आपण पाहिलं तर राजू भोईरच्या बॅटमधनं फटके आलेत मैदानाच्या आतमध्ये. अकोट टप्प्याचा बॉल त्यावर ते आक्रमण केलंय. डीप मध्ये बॉल चालला. एक धाव मिळतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय, मात्र दुसरी धाव धोक्याची ठरली असती. एकच धाव एकेरीच्या मदतीने आता धावफलक पुढे येत आहे. 35. धावा. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. डावऱ्या त्याचा फलंदाज आता स्ट्राईक वरती येतोय. नरेंद्र ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळतं. व्हाईट बॉलचा इशारा. अगोदर धाबेसहित संघाची धावसंख्या आता फलकावरती 36 रन झालेत. हे असं मैदान आहे जिथे 5 षटकांमध्ये 36 धावाही झाल्या नाहीत. कित्येक मॅच मध्ये आम्ही पाहिलंय. मोठा फटका खेळला. चेंडू हवेत राहिला. पंढरी शिंगे आणि तिथे धावा पलून पूर्ण करायचे आहेत. आता दुसऱ्या धाबेच्या दिशेने वळालेत. 2 धावा. 2 धाबांच्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचला 38 रन. आग्रे कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे खजिनदार राजेश भोईर नानांचं आगमन झालंय. फायनल मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असतील. खूप चांगली कामगिरी काल केली त्यांनी. खोलात टाकलेला चेंडू आपण पाहतोय. यष्टीरक्षकाला बीट केलं आणि तिथे 1 धाव मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. 22चा इशारा. धावसंख्या 39 वरती आता पोहोचली गेलाय. 39 ना. 39. शेवटचा बॉल. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सिनू भाई यांचं आगमन इथे झालंय. त्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. त्यावरती आक्रमणाने निवडले मोहनला. फलंदाज बाद.
दोन्ही टीम कॅप्टन आलेत. नवीन दादा चला टॉस आपण करून घेऊयात. दोन्ही टीम कर्णधार आलेले आहेत. विजय पाटील घास कोपरी आणि दुसऱ्या बाजूला नागेश पाटील दत्तगुरु नवघर मास्टर ए या संघाचा आपण पाहतोय. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. आता मी 10 रुपये दिले तर फ्रीज पाटील हॅलो, या टॉसच्या दिशेने आम्ही बोलतोय. तिथे जयजी दमानिया उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस इथे करतोय. कॉइन स्पिन इथे केला जाईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. चेंडू आपण चॉईस करून घ्या. 3 चेंडू दिले जातील, त्यामधून चेंडू चॉईस आपल्याला करायचा आहे. जयजी दमानिया यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करतोय. कॉइन इथे स्पिन केला जातोय. छापा आणि काटा असा कॉल आपल्याला द्यायचा आहे. छापा काटा बोलायचा आहे. मी मगाशी उल्लेख केला छापा काटा बोला असा. काटा म्हणून कॉल दिला आणि छापा येतोय. नागेश पाटील टॉस जिंकला नवघर मास्टर ए संघाने. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅट्समॅन मैदानात पाठवा प्लीज. वेळ आता जास्त नाही आपल्याकडे, म्हणून वेळेबद्दल सहकार्य करा. घाई करा प्लीज. दोन्ही टीम कॅप्टनचा सन्मान इथे होतोय. घासकोपरी मास्टर आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर नवघर मास्टर ए टीमने टॉस इथे जिंकलेला आहे आणि डिसिजन पेंडिंग ठेवलं. संजय पाटील आणि दुसऱ्या बाजूला रोहित मुकादम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संजय पाटील 5 षटकांमध्ये करायचे आहेत 41 रन आता जिंकण्याकरिता. संजय आणि रोहित या जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंचांचं सिग्नल पांडुरंग पाटील डॉक्टर आहेत पेशाने आपण पाहिलं तर, आणि येथे आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती तयार होत असताना पहिला चेंडू असेल. बनवायचे आहेत 41 रन. हे आव्हानही थोडंसं अवघड होऊ शकते. जर डॉट चेंडू विकेट तुम्ही घेतलात तर निश्चितच दबाव वाढू शकतोय. घाई करा. चला क्षेत्ररक्षण सजवलंय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. पहिला चेंडू होता पाठीमागच्या दिशेने चुकी करतोय यष्टीरक्षक. तत्पूर्वी वाईट बॉलचा इशारा इथे दिला गेला. आपण तर धाबा जर आले तर निश्चितच सामन्यामध्ये पुन्हा एकदा वर्चस्व गाजवू शकतोय टीम कासरगडवली मास्टर बी चा संघ. चांगला चेंडू अप्रतिम टप्पा अचूक ठेवला गेलाय. योग्य लेंथ अँड लाईन पाहायला मिळतं. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवलाय. बाजीबाद चाळीचे मालक इथे उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत.
छगनजी देवडे इथे उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. चेंडू हवेत राहिला आणि यस इज गॉन. पहिला धक्का बसतोय. रोहित मुकादम बॅक टू द डगआउट, गॉन. व्यासपीठावरती दाजीबा चायचे प्रोप्रायटर छगनजी देवडे उपस्थित झाले, त्यांचा आम्ही सन्मान इथे करतोय. नवीन फलंदाज आता मोहन येतोय. दोन चेंडू आणि 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शनच्या बाहेर नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. अवंतर धावेत भर पडते. 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचतोय 4 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा सामना झालाय. 4 धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. आता चांगला चेंडू हाताळलाय. अप्रतिम आपण पाहतोय. शरीराचा वेध घेणारा आणि खास करून हेस्टनकडे चाललेला चेंडू संजय पाटीलने अगदी आपण पाहिलं तर बॅटने बाजूला केलाय. म्हणजे धावसंख्या स्थिरावली गेली. 4 वरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. 1 विकेट प्राप्त केले आतापर्यंत पांडुरंग पाटीलने या 3 चेंडूंमध्ये. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय उजव्या हाताने. बॅकफुटला जात असताना फटका अप्रतिम खेळले. 2 धावा डिक्लेअर 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 2 धावा घोषित क्षेत्र आहे. पत्र्याला लागला की 2 आहेत. या पत्र्यांना लागला की धावायचं आहे. खालच्या पत्र्यांना मोहन, खालच्या पत्र्यांना लागला की धावायचं आहे. आणि जे वरते आहेत पत्रे भिंतीच्या वरती त्याला लागला की 2 धावा आहेत. 6 धावा फलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. ऑन साइडला फायर केले आणि तिथे किरण भोईर चुकी करतोय. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हटलंय. कॅच पकडा आणि जिंका मॅच. खास करून आपण पाहतोय इथे फेकी खराब केले आणि प्रत्येक इथे आपण पाहिलं तर 3ऱ्या धावेसाठी निघालेत. बघा जिथे 1 होती तिथे 3 मिळाले. चुकी करतोय. चुकीला माफी नाही क्रिकेटच्या खेळात. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं 9 धावा. बॉलिंग ट्रैक वरती बॉलर तैयार. बैंक बैलेंस कमी असताना खर्च बहुत किया जा रहा है असंच म्हणावं लागेल. डॉक्टर पांडुरंगच्या माध्यमातून फुलटॉस वरती घेतलंय. चेंडूला हवेत खेळलेत. मूवमेंट लँड मध्ये चेंडू चाललाय. एकदा मिळतोय. 2ऱ्या धावेचा प्रयत्न. सुरेश घरत वेगाने आले. 3ऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न करतायत. मात्र 2च धावा. 2 धावांच्या मदतीने आता धावफलक पुढे येतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 11 धावा 11 रन्स.
राजेश राजेश राजू भोईर येतो गोलंदाजी मार्गावरती. धावसंख्या फलकावरती 11 वरती आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस वरती घेतलं, समोर खेळतायत. स्टेट डाऊन द ग्राउंड. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होत असताना आता तिसऱ्या धावेसाठी निघाले होते, मात्र 2 धावेसहित संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ऑन साइडला फटका खेळले, बॉल जाईल एक टप्पा खात सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. उपस्थित झाले. जेवणाची व्यवस्था चालू आहे. वैभवदा या पण जेवणाचा आस्वाद घ्या. 17 धावा फलकावरती आपण पाहतोय. केला ऑन साइडला जबरदस्त फटका. संजय पाटील ही इज नाव ऑन फायर. युसिक आता तोडण्याचा परिणाम काय, तर निश्चितच चौकार आणि षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पूल केले, बॉलला अगदी पण पाहतोय. एकदा मिळतो आणि इथे दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल. 2 धावा. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकतो. एकंदरीत पहिलं तर 29-29 वरती फटकेबाजी केल्या. आपल्याला बॅटिंग होत आहे. ऑन साइडला फुलटॉस, त्यावरती आक्रमण केले आणि पुन्हा एकदा बॉल जाईल. दाताडे मास्टरच्या संघाला अभिवादन करण्याकरता चौकार. धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचते. वैयक्तिक आपण पाहिलं तर कुठले गेलेत मैदानाच्या आतमध्ये धावा हे पाहावं लागेल. या षटकात 22 धावा आलेत. राजू भोईरच्या 27 धावांवरती खेळतोय. त्यामध्ये 3 चौकार 1 षटकार आपण पाहिला तर फलंदाजी करत असताना 1 तिहेरी धाव आणि डबलचे फटके 3 आपल्याला पाहायला मिळतात. 1 सिंगल असे 27 खेळत 3चा फटका 1 आहे. बॉलिंग तयार करतो. बॉलर तयार होतो. बॉलरचं नाव, बॉलर्स नेम प्रवीण. प्रवीण येते गोलंदाजी मार्क वरती. वरती घेतला. ऑन साइडला ड्राईव्ह करतात. कोणी क्षेत्ररक्षक आहे का, मात्र किरण भोईरला बीट करत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन 1 चौकार.
फलकावरती पाहायला मिळतात. 37 4 धावा अजूनही करायच्या आहेत जिंकण्याकरिता. उमर नो बॉल आणि बॉल चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. 2 धावा येतील आणि धावफलक 39 वरती. आता 2 धावांची आवश्यकता असेल जिंकण्याकरिता. टॉस आणि बॉल हवेत राहिलाय. फलंदाजी ते बाद होतोय झेलबादच्या माध्यमातून. झालाय. पंढरी मारला का? पंढरी शिंगेच्या बॅट मध्ये 2 धावा आणि अभिनंदन टीम शेंडोबा 40+ कासरवडली मास्टर बी संघाचं आम्ही अभिनंदन करतोय. आणि हार्ड लक टीम शिरगाव मास्टर, आपण आलात, चांगला खेळ दाखवलात, आपलंही कौतुक. चला तर मैदानाच्या आतमध्ये नवघर मास्टर संघ काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण का? बॅट मधनं अफलातून खेळ साकारला गेलाय असा संजय पाटील ठरतो मॅन ऑफ द मॅच. 27 धावांचे आक्रमक. मॅन ऑफ द मॅच संजय दादा यांनी यायचंय. हॅलो. प्रशांत इंगळे यांच्या हस्ते संजय यांना मानद विद्या देण्यात येते. प्रशांत इंगळे बाबू RTO